आज मी काटेरी मच्छीचं कालवण करणार आहे। तर त्यासाठी मी लसूण ठेचून घेतलेला आहे, थोडंसं टमॅटो आणि थोडंसं ओलं खोबरं घेऊन त्याचं चांगलं वाटण करून घ्यायचं आहे। वाटण करून झाल्यानंतर गॅसवर टोप ठेवायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे। हिंग टाकल्यानंतर चांगलं लसूण घ्यायचं आहे, लसूणला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हळद, मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकायचा। गरम मसाला ते सगळं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला ते वाटण टाकायचं। वाटण टाकल्यानंतर त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर आपण थोडंसं वरून मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर थोडीशी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं। चिंचेचं पाणी टाकल्यानंतर त्याला 2 वेळा उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण काटेरी मच्छी। काटेरी मच्छी टाकल्यानंतर त्याला चांगलं उकळी येऊ द्यायची, हलवायचं अजिबात नाही, कारण हलवलं तर मग ते तुटून जातात, कारण मच्छी एकदम सॉफ्ट असते। ते टाकल्यानंतर आपण चांगलं एकदा चेक करायचं आणि चेक झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद झाला की आपलं कालवण रेडी आहे। आमच्याकडे काटेरी मच्छी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात नक्की मला कमेंट करून सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करा। थँक्यू सो मच।